पुढे पुढच्या बातमीकडे पंतप्रधान बहुप्रतीक्षित शिवडी न्हावा अटल सेतूचं लोकार्पण करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी नेरूळ उरण लोकल मार्गाचं सुद्धा लोकार्पण करतील। त्याचबरोबर मोदींच्या हस्ते दिघा रेल्वे स्थानकाचंही आज उद्घाटन होणार आहे। सूर्या पाणी पुरवठा प्रकल्पाचंही मोदी उद्घाटन करणार आहेत। तर नवी मुंबई विमानतळ परिसरामध्ये सुद्धा त्या संदर्भात योग्य पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नवी मुंबई विमानतळ परिसरामध्ये मोदींची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यासाठीची जोरदार तयारी सध्या सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी मुंबई विमानतळ परिसरामध्ये जाहीर सभा होणार आहे आणि आता आपण पाहतोय नवी मुंबईमध्ये बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, नवी मुंबईमध्ये जाहीर सभा पंतप्रधान मोदींची होणार आहे। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याला, या जाहीर सभेला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे। काय अधिकचे अपडेट्स? तर नवी मुंबईतील सभास्थळी जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळते। त्याचबरोबर आपण पाहतोय सभास्थळीची ही दृश्य आहेत। नवी मुंबईमध्ये विमानतळ परिसरामध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा आहे आणि या जाहीर सभेच्या माध्यमातून मोदी कशा पद्धतीचं मार्गदर्शन करतात, कशा पद्धतीने ते लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांचं भाषण असेल याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत।